इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. फिर्यादीच निघाला आरोपी. भूमी अभिलेख आणि नगररचना विभागाच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला. म्हाडा घोटाळ्यात बडे अधिकारी गजाआड. शहरातील सर्वसामान्यांचे आणि गरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक तितकाच निर्लज्ज प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. स्वतः कायद्याचे रक्षक म्हणून घेणारे अधिकारीच आता भक्षक बनल्याचे सिद्ध झाले आहे. ज्या भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन चंद्रकांत काजळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धडक देत तब्बल 49 प्रकरणांची फिर्याद नोंदवून स्वतःला हिरो भासवण्याचा प्रयत्न केला होता, तोच फिर्यादी आता या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी म्हणून निष्पन्न झाला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेने काजळे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना बेड्या ठोकल्याने संपूर्ण महसूल आणि बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. सत्तेची मस्ती आणि पैशाची धुंदी असलेल्या बड्या बिल्डरांनी आणि लालची जमीन मालकांनी चक्क भूमी अभिलेख आणि नगररचना विभागातील या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत केले. सरकारी कार्यालयांचे बनावट शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करत शासनाची आणि म्हाडाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली गेली. चोर तो चोर, वरून शिरजोर या उक्तीप्रमाणे स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि या प्रकरणातील मूळ सूत्रधारांना वाचवण्यासाठी काजळे यांनीच पोलिसात धाव घेत फिर्याद देण्याचा बनाव रचला होता. पण गुन्हे शाखेच्या तीक्ष्ण नजरेतून हा डाव सुटला नाही. तपासाअंती या घोटाळ्याची पाळीमुळे थेट काजळे आणि पाटील यांच्याच खुर्चीखाली असल्याचे समजून आले. भूमी अभिलेख विभाग आता फक्त भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे का, असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत. ज्यांच्यावर जमिनींच्या नोंदी पारदर्शक ठेवण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी जर बिल्डरांच्या तालावर नाचून बनावट कागदपत्रांना डोळे झाकून मंजुरी देत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? पैशांच्या लालसेपोटी या अधिकाऱ्यांनी गरिबांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घरांवर डल्ला मारण्यास मागेपुढे पाहिले नाही. गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईने बिल्डर लॉबी आणि भूमी अभिलेख विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या महाघोटाळ्यात काजळे आणि पाटील यांच्याशिवाय अजून कोणते पांढरपेशे चेहरे लपले आहेत याचा सखोल तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. पण एक गोष्ट नक्की, सरकारी बाबूंच्या खोट्या प्रतिष्ठेचा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा चेहरा आता जनतेसमोर उघडा झाला आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.